सप्तमोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा. लोकपालका सर्वेशा, आपुल्या कृपा करून अल्पवर्णिले आपुले गुण. श्रोती द्यावे अवधान, श्रवणी सादर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपदी, समर्थ चरणी ज्यांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्मा. वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती निशदिशी. दिवसनिशी हेळ कराधिक शास्त्रज्ञासी, वेतने देऊनी ठेविले. त्या समय मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतरी, करुणी लोका उपदेशती. कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशकांचे जिंकले. कुमार्गवर्तीयासी आणिले सन्मार्गावरी त्यांना त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी. बुवांना शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षुनी घेती गे. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्याची करुणी विवरण संतोषित केले सर्वजन. त्या नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. ते भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते त्यावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद दाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यती राज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहून ऐसी विचित्र वृत्ती. बुवा म्हणते, काय म्हणी हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलते हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती नाही, करता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हांप्रती पडला असे सत्यची. पाहुनी तुमचे अज्ञान, वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातल्या आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानती. नित्य नियम सारुनी, ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहली. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडले असे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएक चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबळून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते पारशी, जागृती आली तयासी. त्यांनी धरून बुवासी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नांचा वृत्तांत त्यासी सांगती समस्त. म्हणते, यात काय अर्थ. ऐसी स्वप्ने कैक पडती. असो. दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलते यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून वृश्चिकांसी. काय म्हणून भयलासी. जरी वृथा भय मानतोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागते कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली गुण, धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी धरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समायापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर, त्यातूनही भक्ती निवडून सुंदर. त्यांचा करुणी हार अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तम अध्याय. गुढा. श्री राजाधिराज स्वामी राज चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.